नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या लाडक्या मालिकेचा शेवटचा म्हणजेच 21वा भाग आपण पाहणार आहोत. आज जर तुम्ही या कथेला जे अफाट प्रेम दिलं त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. चला तर मग या कथेचा शेवट नक्की कसा होतोय ते पाहूया. महाजन वाड्याची ती रात्र खरोखरच विलक्षण होती. वाड्यातले सर्व पाहुणे आणि वडीलधारी मंडळी आता आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेली होती. वाड्याच्या वरांड्यात फक्त 2-4 दिवे मंद तेवत होते. अर्णव आपल्या खोलीच्या बाहेर उभा होता. त्याचं हृदय आज एखाद्या लहान मुलासारखं धडधडत होतं. आयुष्यात मोठमोठे व्यवहार हाताळणारा अर्णव आज आपल्याच खोलीचा दरवाजा उघडायला थोडा घाबरत होता. अर्णवने हळूच खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच जणू फुलांच्या सुगंधाचा एक जोरात झोत त्याच्या अंगावर आला. समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. संपूर्ण खोली मोगरा आणि गुलाबाने अशी काही सजवली होती की जणू तो एखादा राजवाडाच वाटत होता. पलंगावर ईश्वरी बसली होती. तिची ती शॅम्पेन गोल्ड रंगाची साडी आणि केसामधला तो गजरा ती एखाद्या स्वप्नातल्या परीसारखी दिसत होती. अर्णव आत आला आणि त्याने मागे वळून दरवाजाची कडी लावली. ईश्वरी, अर्णवने अतिशय हळूवार साद घातली. ईश्वरीने लाजून आपली मान खाली वळवली. अर्णव हळूहळू तिच्या दिशेने पाऊल टाकू लागला. पलंगाजवळ पोहोचताच त्याने पाहिलं की ईश्वरीचे हात थरथरत होते. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला हळूच उभं केलं. आज तू इतकी सुंदर दिसतेस की मला शब्द सुचत नाहीयेत, अर्णव म्हणाला. ईश्वरी फक्त गोड हसली आणि तिने अर्णवच्या शेरवानीचं बटन सावरलं. अर्णवने तिला जवळ घेतलं आणि ते दोघे त्या फुलांनी मडवलेल्या पलंगावर बसले. आणि मग झाली खरी गंमत. जसे ते दोघे पलंगावर बसले तसा पलंगाखालून एक विचित्र फटाफटा असा आवाज आला. अर्णव आणि ईश्वरी दचकून उभे राहिले. अर्णवच्या मित्रांनी पलंगाच्या पायापाशी छोटे पॉपअप फटाके लावून ठेवले होते, जे वजनामुळे वाजले होते. हे काय होतं? ईश्वरीने डोळे मोठे करून विचारलं. अर्णवने कपाळावर हात मारला. हे नक्कीच त्या गँगचं काम असणार. पण खरी गंमत तर पुढेच होती. जेव्हा अर्णवने ईश्वरीला पुन्हा बसण्यासाठी सांगितलं तेव्हा त्याचं लक्ष पलंगाच्या पांढऱ्या चादरीकडे गेलं. अर्णवच्या पांढऱ्या पायजम्यावर आणि ईश्वरीच्या साडीच्या पदरावर चक्क गुलाबी आणि गडद लाल रंगाचे ठसे उमटले होते. अर्णवने चटकन चादर उचलून पाहिली तर खाली मित्रांनी गुपचूप गुलाल आणि रंग पसरून ठेवला होता. अर्णव, हे बघा आपल्या कपड्यांचं काय झालं? ईश्वरीने हसतच अर्णवकडे पाहिलं. अर्णवने पाहिले की त्याच्या हाताला आणि कपड्यांनाही तो गुलाबी रंग लागला होता. अर्णव जोरात हसायला लागला. ईश्वरी, या पोरांनी चक्क आपली पहिली रात्र होळीच करून टाकली आहे. ईश्वरीलाही हसू आवरलं नाही. त्या शांत खोलीमध्ये त्या दोघांच्या हसण्याचा आवाज घुमू लागला. अर्णवने थोडा रंग आपल्या बोटाला लावला आणि ईश्वरीच्या गालावर लावला. जर त्यांना ही रात्र रंगीत हवी असेल तर मग आपण का मागे राहायचं? अर्णवने मुश्किलपणे म्हटलं. ईश्वरीनेही खेळकरपणे अर्णवच्या नाकाच्या शेंड्याला थोडा गुलाल लावला. त्या फुलांच्या सुगंधामध्ये आता त्या गुलालाचा एक मातीचा सुवासही मिसळला होता. अर्णवने ईश्वरीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. रंगांनी माखलेले त्यांचे हातात आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हसू, यापेक्षा जास्त रोमॅन्टिक क्षण दुसरा कोणता असूच शकत नाही. कधी कधी या खोड्यात आठवणी बनतात, नाही का? ईश्वरीने अर्णवच्या डोळ्यात बघून विचारलं. अर्णवने तिला घट्टमिठी मारली. हो, आणि ही आठवण मला आयुष्यभर लक्षात राहील. माझी बायको, हिच्या गालावर लग्नाचा आनंद आणि मित्रांच्या होड्यांचा रंग एकाच वेळी दिसतोय. बाहेर खिडकीच्या आडोशाला लपलेले मित्र जेव्हा हे हसण्याचे आवाज ऐकत होते तेव्हा तेही एकमेकांना टाळ्या देऊन आनंद साजरा करत होते. सर सुधारले बुवा, आम्हाला वाटलं ओरडतील, पण त्यांनी तर रंगाचाच उत्सव केला. ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यातील ती सर्वात स्वप्नवत रात्र. लग्नाच्या धामधुमीनंतर अक्षतांचा आणि मंगलाष्टकांचा नाद उसरल्यानंतर आता फक्त शांतता उरली होती. पण ही शांतता अस्वस्थ करणारी नव्हती. तर ती ओढ आणि प्रेमाने भरलेली होती. मोगऱ्याच्या गजऱ्यांचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेले ते मऊशार अंथरूण आणि मंद प्रकाशात चमकणारे ईश्वरीचे दागिने, सर्व काही एखाद्या चित्रासारखे भासत होते. ईश्वरी बेडवर बसली होती. तिचे हात लाजेने स्वतःच्याच हातामध्ये गुंफलेले होते. तिच्या हातावरची गडद लाल मेहंदी तिच्या मनातल्या भावनांची साक्ष देत होती.
अर्णवने सावकाश खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्या आवाजाने ईश्वरीच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली. अर्णव मागे वळला आणि त्याने आपली नजर ईश्वरीवर स्थिरावली. त्या साडीमध्ये बसलेली ती एक अप्सरेसारखी दिसत होती. तिच्या कपड्यावर चंद्रकोर आणि नाकातील नथ तिच्या सौंदर्यामध्ये भर घालत होती. अर्णव हळूहळू तिच्या दिशेने चालत आला. त्याच्या पावलांचा आवाज ईश्वरीला आपल्या काळजात जाणवत होता. तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. त्याने झुकून तिची हनुवटी हळूच वर केली. ईश्वरीच्या नजरेत लाजेचा आणि प्रेमाचा एक वेगळाच संगम होता. तिने आपले डोळे मिटून घेतले. अर्णवने आपला हात तिच्या गालावर फिरवला. त्याचा तो उबदार स्पर्श होताच ईश्वरीच्या अंगावर शहारा आला. त्याने तिच्या कानामागून हाताची बोटे फिरवत तिचा गजरा हळुवारपणे सैल केला. मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध आणि त्यांच्या श्वासांचा वेग आता वाढला होता. अर्णवने तिला हळूच आपल्या मिठीत ओढले. ईश्वरीचे डोके त्याच्या खांद्यावर विसावले. अर्णवच्या हातांचा विळखा आता घट्ट झाला होता. त्याने तिच्या केसांमध्ये आपले तोंड लपवले आणि तिथे एक दीर्घ श्वास घेतला. ईश्वरी, त्याने अगदी मृदू आवाजात तिचे नाव उच्चारले आणि त्या एका नावाने तिच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले आणि तिच्या बोटांवर एक एक करून चुंबने घेतली. ईश्वरी आता पूर्णपणे त्याच्या प्रेमामध्ये बुडाली होती. तिने हे हळूच आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकले. अर्णवने तिला उचलून घेतले आणि त्या फुलांच्या त्या अंथरुणावर सावकाश झोपवले. खिडकीतून येणारी चंद्राची शीतल किरणे त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होती. त्यांच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटले होते. फक्त दोन जीव, एक झालेली मने आणि कधीही न संपणारे हे प्रेम. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण अमूल्य होता. अर्णवने तिच्या कपाळावर, डोळ्यांवर आणि गालावर प्रेमाचा वर्षाव केला. ईश्वरीनेही स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केले होते. ती रात्र हळूहळू सरकत होती, पण त्यांचे प्रेम मात्र अधिकच गडद होत होते. एकमेकांच्या बाहुपाशात सामावलेले ते दोघे आता जगाचा विसर पडल्यासारखे वागत होते. मोगऱ्याचा तो दरवळ, चंद्राचा प्रकाश आणि त्यांच्या हृदयाचे ठोके या सर्वांनी मिळून त्या रात्रीला अजरामर केले होते. ईश्वरी आणि अर्णवच्या त्या मखमली रात्रीनंतरची ही पहिलीच सकाळ. खिडकीच्या पडद्यांमधून सूर्याची कोवळी किरणे खोलीमध्ये डोकावू लागली होती. जणू कालच्या रात्रीच्या साक्षीदार असलेला चंद्राचा निरोप घेऊन ती या नवीन जोडप्याचे स्वागत करायला आली होती. खोलीमध्ये अजूनही मोगऱ्याचा तो मंद सुवास दरवळत होता, जो आता ईश्वरीच्या केसांमधून सुटून पूर्ण अंथरुणावर पसरला होता. ईश्वरी गाढ झोपेत होती. तिचे विखुरलेले केस, हातावरची ती गडद झालेली मेहंदी आणि चेहऱ्यावरचे ते तृप्त समाधान अर्णव न्याहाळत होता. तो कधीच जागा झाला होता, पण ईश्वरीला उठवायची त्याची इच्छा होत नव्हती. त्याने तिचा हात हळूच आपल्या हातामध्ये घेतला. काल रात्रीचे ते क्षण त्याच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे फिरू लागले. अर्णवने झुकून तिच्या कपाळावर एक हलके चुंबन घेतले. त्या स्पर्शाने ईश्वरीची झोप चाळवली. तिने सावकाश डोळे उघडले आणि समोर हसत उभ्या असलेल्या अर्णवला पाहून ती पुन्हा लाजेने गोरीमोरी झाली. तिने पटकन चादर उडून स्वतःला सावरून घेण्याचा प्रयत्न केला, पण अर्णवने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. शुभ सकाळ मिसेस ईश्वरी अर्णव, तो मिश्किलपणे म्हणाला. सकाळचे 6 वाजत आले होते. वाड्याच्या अंगणात पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला होता. अर्णवची नजर उघडली तेव्हा त्याला समोरचं दृश्य बघून हसू फुटलं. पलंगावरची ती पांढरी चादर आता गुलाबी आणि लाल रंगाने न्हाऊन निघाली होती. ईश्वरीच्या चेहऱ्यावर, तिच्या गालावर अजूनही तो गुलालाचा अंश दिसत होता. ईश्वरी शांत झोपली होती. अर्णवने हळू तुझ्या केसातून हात फिरवला तेव्हा मोगऱ्याच्या गजऱ्याचा तो सुकलेला पण तरीही दरवळणारा सुगंध त्याच्या नाकाला स्पर्श करून गेला. अर्णव उठला आणि त्याने खिडकीचा पडदा बाजूला सारला. सूर्याची पहिली किरणं खोलीमध्ये आली आणि ईश्वरीची झोपमोड झाली. तिने डोळे उघडले आणि समोर अर्णवला पाहिलं. काल रात्रीची ती रंगाची मस्ती आठवून ती पटकन उठून बसली. अर्णव, बघा ना, माझे हात अजूनही गुलाबी आहेत. ईश्वरीने आपली मेहंदी सजलेले आणि गुलालाने माखलेले हात दाखवत म्हटलं. अर्णव हसून तिच्या जवळ आला. हे तर रंगाचे, प्रेमाचे डाग आहेत ईश्वरी, आणि आता ते धुवून काढायला हवेत, कारण आज तुझ्या घरातला सून म्हणून पहिला दिवस आहे. विसरलीस का? आज तुला पहिला स्वयंपाक करायचा आहे. ईश्वरीने फक्त हसून प्रतिसाद दिला. तिचे गाल आता गुलाबीसारखे लाल झाले होते. उठा आता, आई वाट पाहत असतील खाली, ती हळू आवाजात म्हणाली. अजून थोडा वेळ. अर्णवने तिला पुन्हा आपल्या जवळ ओढले आणि त्यांच्यातील ते प्रेमाचे अंतर आता पूर्णपणे मिटले होते.
तो सकाळचा गारवा आणि त्यांच्यातील ती ऊब सर्व काही खूपच मोहक होते. पण घराबाहेरच्या साखरेच्या आणि औक्षणाच्या तयारीचा आवाज येऊ लागला होता. ईश्वरीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि ती आरशासमोर उभी राहिली. विखुरलेले केस सावरताना तिने आरशात पाहिले तर मागे अर्णव उभा राहून तिलाच पाहत होता. त्याने मागून येऊन तिचे केस बाजूला केले आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नीट केलं. तो स्पर्श, ते प्रेम आणि ती नवीन जबाबदारी. ईश्वरीला आज स्वतःचे अस्तित्व पूर्ण वाटत होते. ईश्वरी लगबगीने तयार झाली. तिने आज वाड्याच्या रीतीप्रमाणे एक सुंदर नऊवारी पैठणी नेसली. डोक्यावर पदर, नाकात मोठी नथ आणि पायामध्ये जोडवी. ती जेव्हा स्वयंपाकघरात आली तेव्हा अर्णवच्या मावशी आणि इतर काकू तिथे आधीच उपस्थित होत्या. "या सुनबाई या, आज तुमच्या हाताची चव आम्हाला चाखायची आहे," अर्णवची मोठी काकू गमतीने म्हणाली. ईश्वरीने देवाचा आशीर्वाद घेतला आणि गॅसची पूजा केली. सासरच्या घरात पहिल्यांदा काहीतरी गोड बनवण्याची पद्धत असते. ईश्वरीने ठरवलं होतं की साजूक तुपातला रवा आणि केशरयुक्त बासुंदी बनवेल. अर्णवला बासुंदी खूप आवडते हे तिला गुपचूप माहिती होतं. ईश्वरीने मोठी कढई चढवली. साजूक तुपाचा सुवास संपूर्ण वाड्यात दरवळू लागला. रवा खरपूस भाजतानाचा तो आवाज आणि त्यात वेलचीची पूड टाकल्यानंतर येणारा सुगंध पाहून तिथे उभे असलेले अर्णवचे मित्र, जे काल रात्रीच्या खोड्यांमुळे थोडे घाबरले होते, हळू स्वयंपाकघराच्या खिडकीतून डोकावू लागले. "वहिनी, कालच्या रंगाचा राग तर नाही ना आला?" एका मित्राने हळूच विचारलं आणि ईश्वरीने चमचा हसून उत्तर दिलं, "राग? उलट तुमच्यामुळे आमची रात्र रंगीत झाली. पण आता हा शिरा खायचा असेल तर गुपचूप डायनिंग टेबलवर जाऊन बसा." काही वेळातच पंक्ती बसल्या. अर्णव, त्याचे बाबा, काका आणि मित्र एका रांगेत बसले होते. ईश्वरीने स्वतः सगळ्यांना गरमागरम शिरा आणि बासुंदी वाढायला सुरुवात केली. अर्णवच्या पानात जेव्हा तिने बासुंदी वाढली तेव्हा अर्णवने तिच्याकडे चोरून पाहिलं. त्याने पहिला घास तोंडात टाकला आणि त्याचे डोळे विस्पारले. "कशी झाली आहे?" ईश्वरीने हळूच विचारलं. अर्णवने अंगठा दाखवून दाद दिली. अर्णवचे बाबा प्रल्हादराव म्हणाले, "अर्णव, आजवर आपल्या वाड्यात अनेक आचार्य आले, पण ईश्वरीच्या हाताला जी चव आहे ती वेगळीच आहे. सुनबाई, आजपासून या घराच्या सुखाची आणि चवीची जबाबदारी तुमचीच." ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. तिला माहेरची आठवण आली, पण सासरच्या प्रेमाने तिला सावरलं. जेवण झाल्यावर अर्णवने गुपचूप ईश्वरीला बाजूला नेलं आणि तिच्या हातात एक छोटा सोन्याचा तोडा म्हणजेच बांगडी ठेवली. "हे काय?" ईश्वरीने विचारलं. "हे तुझ्या पहिल्या स्वयंपाकासाठी आणि त्या रंगाच्या रात्रीसाठी माझं छोटंसं बक्षीस." अर्णव तिच्या कानात कुजबुजला. ईश्वरीला खूप भरून आलं. महाजन वाड्यावरचा तिचा पहिला दिवस अशा प्रकारे आनंदाने आणि प्रेमाने सुरू झाला होता. ती आता केवळ एक पाहुणी नव्हती, तर या घराचा कणा झाली होती. महाजन वाड्याच्या त्या अथांग प्रवासाचा हा सर्वात शेवटचा आणि अत्यंत भावुक क्षण. लग्नाची धावपळ, विधींचा थाट आणि त्या नात्यातली ती सुरुवातीची ओळ आता एका अशा वळणावर आली होती जिथे शब्दांपेक्षा शांततेला जास्त अर्थ होता. वाड्यातले पाहुणे निघून गेले होते. सनईचे सूर आता शांत झाले होते आणि उरला होता तो अर्णव आणि ईश्वरीच्या भविष्याचा एक कोरा कॅनव्हास, ज्यावर त्यांना आता स्वतःच्या संसाराचे रंग भरायचे होते. सत्यनारायणाची पूजा संपन्न झाल्यानंतर आणि तो पहिला गोड स्वयंपाक केल्यानंतर ईश्वरी खऱ्या अर्थाने या घरची झाली होती. सायंकाळी वेळ होती. सूर्याची सोनेरी किरणं वाड्याच्या तुळशी वृंदावनावर पडली होती. ईश्वरीने तुळशीपाशी दिवा लावला आणि मनोमन प्रार्थना केली की ज्या विश्वासाने तिच्या बापाने तिला अर्णवचा हात दिला आहे, तो विश्वास तिला आयुष्यभर सार्थ ठरवता यावा. ईश्वरीने साडीचा पदर सावरला आणि ती वाड्याच्या पाठीमागच्या बागेत गेली, जिथे अर्णव तिची वाट पाहत होता. अर्णव तिथे एका जुन्या लाकडी बाकड्यावर बसला होता. त्याच्या हातामध्ये ईश्वरीच्या लग्नातला तो मोरपिसी पदर असलेला साडीचा एक तुकडा होता. तो चुकून कुठेतरी अडकून फाटला होता. ईश्वरीला येताना पाहून अर्णवच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू आलं. त्याने तिला जवळ बोलावलं आणि आपल्या शेजारी बसवलं. ईश्वरीने अर्णवच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्या शांत वातावरणात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट आणि वाऱ्याची झुळूक ऐकू येत होती. "ईश्वरी, तुला आठवतंय, आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू किती घाबरलेली होतीस, आणि आज तू या वाड्याची आणि माझी अधिकृतपणे मालकीण झाली आहेस." अर्णवने तिचा हात हातात घेऊन म्हटलं. ईश्वरीने हसून अर्णवकडे पाहिलं. "अर्णव, भीती तर अजूनही वाटते, पण आता ती भीती एकटीची नाहीये. आता मला माहिती आहे की मी पडले तरी मला सावरणारा हात माझ्यासोबत आहे." गृहप्रवेशाच्या वेळी जेव्हा मी तांब्या लोटला तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातील जुनी सर्व दुःख बाहेर सोडून या घरात फक्त आनंद घेऊन आले आहे मी.
अर्णवने ईश्वरीच्या कपाळावर उमटलेली ती छोटी चंद्रकोर न्याहाळली. ईश्वरी, संसारामध्ये अनेक चढउतार येतील. कधी माझ्या कामाचा ताण असेल तर कधी तुझा हट्टपणा असेल, पण आपण घेतलेली ती शब्दावधीची वचनं नेहमी लक्षात ठेवायची. मी तुला वचन देतो की या वाड्यात तुला कधीही तुझा स्वाभिमान गहाण ठेवावा लागणार नाही. तू माझी पत्नी असण्यासोबतच माझी सर्वात मोठी ताकद आहेस. अर्णवचे हे शब्द ऐकून ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. तिने अर्णवच्या हातावर आपले ओठ टेकवले. त्या रात्री जेव्हा वाडा पुन्हा एकदा चांदण्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता, तेव्हा अर्णव आणि ईश्वरी गच्चीवर उभे होते. अर्णवने ईश्वरीला मागून विळखा घातला आणि तिच्या कानात कुजबुजला. आपली ही कहाणी इथेच संपत नाही, तर ही तर फक्त सुरुवात आहे. एक अशी कहाणी जिथे मी आणि तू नाही तर आपण फक्त आपण असू. ईश्वरीने मागे वळून अर्णवच्या डोळ्यांमध्ये पाहिलं, जिथे तिला तिचं संपूर्ण जग दिसत होतं. त्यांच्या लग्नाच्या त्या रेशीम गाठी आता अधिकच घट्ट झाल्या होत्या. अर्णव महाजन आणि ईश्वरीच्या प्रेम प्रवासाचा हा सोहळा एका अत्यंत मंगलमयी नोटवर थांबला. महाजन वाड्याच्या भिंतींनी आजवर अनेक सुखदुःख पाहिली होती, पण अर्णव आणि ईश्वरीचं हे प्रेम त्या वाड्यासाठी एक नवीन चैतन्य घेऊन आलं होतं. त्यांच्या आयुष्याची ही नवी पहाट आता कायमस्वरूपी सुखाच्या किरणांनी न्हाऊन निघणार होती. अर्णवने ईश्वरीचा हात धरून तिला घराच्या आत नेलं, जिथे त्यांच्या नवीन आयुष्याचा प्रवास वाट पाहत होता. तर मित्रांनो, कशी वाटली ही संपूर्ण 21 भागांची मालिका? कथेचा शेवट तुम्हाला आवडला का? तुमचा संपूर्ण अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. या शेवटच्या भागाला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या एका नवीन कथेसाठी तयार राहा. धन्यवाद आणि पुन्हा भेटू. चलो बाय. हर हर महादेव.